दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव यांनी शनिवारी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती। ग्रामपंचायतीने गेली 9 महिने त्याचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केलं। मनसेच्या भूमिकेला आझाद समाज पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय। दरम्यान गणेश जाधव यांनी आत्महत्या केली नसून नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेनं केला आहे। नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित केला जात नाही। गेली अनेक वर्षांची ही समस्या असून कर्मचारी देखील ग्रामपंचायतीकडे दाद मागून थकले आहेत। आतापर्यंत किमान 9 महिन्यांची पगार थकली आहेत। बँकेचे कर्ज, बचत गट, पतपेढी यांचं कर्ज, मुलांच्या शाळेची फी, घर खर्च आदी खर्च भागवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे। कधी काळी तर सणाला सुखाचा घास मिळणे देखील मुश्किल अशी स्थिती नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे। गणेश जाधव यांच्या घरात कोणी कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी मनसेनं केली आहे। यावर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून योग्य तो तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करणार असल्याचं सांगितलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली असता त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी कुणीही उपलब्ध नव्हतं, तर त्यांचे फोनही लागत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालत निषेध नोंदवला। ग्रामपंचायतीने मयत गणेश जाधव यांच्या कुटुंबाला मदत न केल्यास नेरळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकू अशी भूमिका जाहीर केली आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।